मला माझा बिझनेस वाढवण्यासाठी तुझ्या मदतीची बिलकुल गरज नाही. मी समर्थ आहे. मला फक्त इतकंच वाटून राहिलं का एकदा तू माझे मसाले वापरून बघ. तुझा बिझनेस वाढला ना तर मलाच त्याचं समाधान मिळेल. बघ. हा देविका, एकदा तरी ही तुझ्या डोळ्यावरची पट्टी बाजूला सारा आणि बघ जगाकडे. तुलाही कळेल हे जग खूप सुंदर आहे, छान आहे आणि मुख्य म्हणजे या जगात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे. काय करतेस? मॅम वापरून बघते मसाले. तू जरा मूर्ख आहेस का? फेकून देते मसाले. काय माहित त्याच्यात काय टाकलंय? नाही मॅम, चांगले दिसतात मसाले. तुला कळतं की मला कळतं? हो पण मॅम, फेकून दे. मॅम एकदा स्मेल तर घेऊन बघा, खरंच चांगले दिसतात. मला नाही घ्यायचं. मॅडम एकदा ट्राय करा ना, घेऊन तर बघा. नाही आवडले तर आपण फेकून देऊ. छान आहे ना? कदाचित तो आपला शेफ पण हे असंच काहीतरी यूज करायचा. बरं ठीक आहे, मी फेकून देते. रश्मी, हा मॅम. तिचं नाव काय? हिचं राधिका सुभेदार. राधिका सुभेदार. वापरते मसाले. ओके. सरिता, मी काय म्हणतो नागपूरला जाऊनच यायला पाहिजे. आता नंतर जायचं ठरलंय ना. तिकडे लक्ष द्यायला पाहिजे ना नागपूरला. ते तर आहेच हो, घराकडे लक्ष तर द्यायलाच पाहिजे. मग राधिकाही दर्शनाला आली असती तर बरं झालं असतं नाही? झालं तुझं सुरू. असं झालं असतं तर बरं झालं असतं, तसं झालं तर बरं झालं असतं. सूनबाईनं तुला एकदा सांगितलं ना की तिला वेळ नाही, नंतर जाईल म्हणून. बघ ती किती मरमर करते. बाहेरचंही बघते, घरातलंही बघते. आपण गुळाच्या ढेपेसारखं बसून राहायचं बस. कोण मी? आई, काही बोलून आलात का तुम्ही? मी का मदत नाही करत का ते? मग काय बरं आता जेव्हा कधी मी मदत करायला जाते त्यावेळेला तीच आडवी येते आणि म्हणते ना, आई तुम्ही नका करू मी करते, आई तुम्ही नका करू मी करते. मी तरी का करायचं बा, सांगा बरं. आणि आपण तीच वेळ बघायची. सुनबाई किंवा म्हणते काम नका करू, काम नका करू, ना आपण बसायचं. ती राधिका आहे म्हणून टिकली आपल्या घरात. नाही तर तिघांचे तीन तर आहे. त्या गुरुचं एक वेगळंच, तुझं आपलं वेगळं, आणि ते पोट्ट अथर्व. आता विचारायची सोयच नाही. मी नाही टिकली का इतकी वर्ष? हा, मी नाही टिकली का? हो का मी नाही टिकली? टिकली. स्वतःला तर गिनतीत धरलंच नाही तुम्ही. सारखी मायसून गुणी, मायसून लाडकी, मायसून लाखात एक असं म्हणतेत आणि 17 वेळा चहा पितेत तिच्या. अगं आहेच माझी सून एक नंबर. नाही तर नानासाहेबांची सून बघ. हळू, दरवाजा उघडा आहे आपला. मग काय ते आहे त्यात काय. खरंच आपल्या राधिका सारखी सून कुठेही मिळणार नाही. लाखात एक आहे का. एवढं सगळं घडलं पोरीसोबत, पण तिनं मान खाली घालून सगळं सहन केलं. हो नाही की चूक नाही. हो खरंय. या सगळ्या प्रसंगातून ती गेली बाई एकटी. त्यावेळेला आपणही त्यासोबत नव्हतो नाही. आठवतं. पण तेव्हा खरंच नानासाहेब तिच्या पाठीशी उभे राहिले. नाना नानी अगदी उदार व्यक्तिमत्वाचे. नाहीतर आजच्या जगामध्ये कोण कोणासाठी काय करतं का. त्यावेळी मोठी मदत केली तिला आपल्या मुलीसारखी. नाता पाय विचित्रच वागून राहिले आता. सारखं बघावं तेव्हा आपल्या त्या महाजनींवर विश्वास ठेवते.
तर आपल्यावर विश्वास जर का ताई ठेवला असता तर ही वेळ आली असती का भांडाभांडीची? नाही. ए केडी, अरे काय चाललंय तुझं? अरे तू बोलणार आहेस का? किती वेळचा माझा कॉफीचा मग घेऊन बसलायस? काहीतरी बोल. ससा. काय? कसा? अरे काय ससा कसा? ससा कसा हरला मला काय माहिती? मी सांगतो. हे बघ, हाय ससा आणि हे आहे कासव. ससा हुशार, ब्रिलियंट, स्मार्ट. त्याला वाटलं आपण पटकन रेस जिंकू आणि तो असा धावत 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 झाडापर्यंत आला आणि अति हुशारी करून तिथे झोपला. पण कासव मात्र स्लो आणि स्टेडी. ते असं चालत राहिलं चालत राहिलं चालत राहिलं आणि एका पॉइंटला जाऊन ते शर्यत जिंकलं आणि ससा शर्यत हरला. वा, झाली स्टोरी सांगून? तुला काय मी लहान अथर्व वाटलो का? गोष्ट काय सांगतोय सरे? तुला मुद्द्याचं बोलता येईल का? मुद्द्याचं बोल. मॉरल ऑफ द स्टोरी काय की सश्यानी अति हुशारी केली आणि तो शर्यत हरला कारण तो झोपला. म्हणून तू झोपू नकोस. नाही झोपत आहे बाबा. हे बघ, मी खूप अलर्ट आहे. आता मला असं खूप वाटून गेलं होतं की राधिकाला मी तिच्या माणसांपासून तोडू शकेल, पण नाही तसं झालं. तिला मी जितका तोडायचा प्रयत्न करतोय ना तिच्या जवळच्या माणसांपासून, तेवढी ती त्यांच्या अजून जवळ चालली. अरे वो तो होगा ना लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ते स्प्रिंग असतं की नाही, स्प्रिंग ते असं ताणलं की तेवढ्याच जोरात ते आणखी जवळ येतं. तुझं काय चाललंय? स्प्रिंग काय, लॉ ऑफ अट्रॅक्ट आणि ते ससा. तू नॉर्मल भाषेत बोलणार आहेस का माझ्याशी? फिलॉसॉफी झाडू नकोस हा. अरे वैसा नाहीये डार्लिंग. आता सिंपल शब्दात सांग. आयदर तू तुझ्या बायकोला समजव नाहीतर शनायाला समजव. नाही ना यार, मी काय कमी प्रयत्न करतोय का? शनायाचं तर नवीन काहीतरी फॅट डोक्यात आलंय. मला म्हणते मला ब्रँड न्यू अपार्टमेंट घेऊन दे म्हणून. अरे वा, व्हेरी गुड, घेऊन दे. हा घेऊन दे. अरे माझ्याकडे काय पैसे वर आलेत का? रस्त्यावर यायची वेळ आली माझ्यावर. हे बघ, तुझ्याकडे सोल्युशन असेल तर दे, नाही तर मी निघालो आता. अरे एक मिनिट सुन ना डार्लिंग. तुझ्याकडे जर म्हणजे अपार्टमेंट घ्यायला पैसे नसतील ना तर तू तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा ना. कुठेतरी आउट ऑफ अब्रॉड. आउट ऑफ अब्रॉड. अब्रॉड हा. अरे तेच रे, तेच. म्हणजे मालदीव्स किंवा मॉरिशस किंवा सिंगापूर. हा यार, नाही आयडिया वाईट नाहीये. शनाया तर मला कधीपासून म्हणतेच आहे की कुठेतरी मला फॉरेन ट्रिपला घेऊन जा म्हणून. पण म्हणजे ते ठीक आहे, पण कसं मॅनेज होईल रे सगळं? अरे मॅनेज होईल रे सगळं. तू जा, मस्त फिरा, मजा करा. पण मी ऑफिसमध्ये काय सांगू? कारण मी काय सांगणार तुला? तू तर खोटं बोलण्यात PhD केली आहेस. सांग ऑफिसला काहीतरी मीटिंग आहे किंवा काहीतरी काम आहे. अरे कोण बघायला येणार आहे तिकडे? 80 तिथे 85. ए पण शनायाचं काय? ती अचानक काही दिवस गायब झाली तर काय सांगायचं मग? अरे यार गुरु, मीच पेपर सोडवू का? परीक्षेला तू बसलायस की नाही? हा, पण आयडिया छान आहे. नाही मी असंच करतो. तिला असं सिंगापूर वगैरे कुठेतरी घेऊन जातो. म्हणजे इतक्या दिवसांची त्याची कटकटही संपेल आणि मलाही जरा चेंज मिळेल.